तुम्ही फिजिकली म्हणजे शारीरिकरित्या थकलेले नाही आहात, पण तरीही काहीच करण्याची इच्छा होत नाही. अगदी मेंटल फटीग जो म्हणतो ना तसा आलेला आहे. कुठल्याच गोष्टीत मन रमत नाहीये. इमोशनली थकलेले आहात का? हे चेक करण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक छान प्रकारे हिलिंग मिळणार आहे, जेणेकरून हे इमोशनली थकलेलं जे वाटतंय ना, भावनिक थकवा जो आलेला आहे तो रिलीज होईल. हे ड्रेन आउट तुमचं पूर्णपणे क्लेन्स करता येईल. सो आता सुरू करूयात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूबच्या हिलिंग सेशन मध्ये. नमस्कार, माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हिलर आहे. तर खूपदा शारीरिकरित्या स्वस्थ आहात, म्हणजे फिजिकली एकदम व्यवस्थित आहात, सगळं चालू आहे, पण मानसिकरित्या थकलेले आहात. म्हणजेच काय, इमोशनली तुम्ही ड्रेन आउट झालेले आहात, इमोशनली लो फील होत आहे. म्हणजे कोणाशी बोलायची इच्छा होत नाहीये. एखादं काम जरी केलं तरी शरीराने नाही थकलेलं, मनाने थकलेला आहात. त्याच्यामुळे त्या कामाचं समाधानही वाटत नाही, ते परत जाऊन करावं असंही वाटत नाहीये, किंवा ते पूर्णत्वाला न्यावं अशीही इच्छा होत नाहीये, किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर इरिटेट होत आहे. अगदी अचानक काहीतरी आठवून एखादं गाणं ऐकू आलंय, एखादा प्रसंग दिसलाय, आठवलाय आणि अचानक रडायलाही येतंय, काहीही कारण नसताना. जर का तुमच्या सोबत हे होत आहे तर तुम्हाला इमोशनल हिलिंगची गरज आहे, कारण की तुम्हाला भावनिक थकवा आलेला आहे. आता हा इमोशनल थकवा म्हणजे नेमकं काय, म्हणजे भावनिक थकवा म्हणजे काय, म्हणजे होतं काय ना, की हे सगळं जे मी आता तुम्हाला सांगितलं, की कोणाशी बोलावंसं न वाटणे, रडायला येणे, एकटं वाटणे, हे जे आहे, शरीर फिट आहे पण मनात असं वाटत आहे, तर हे जे आहे हे येत आहेत भावना. या इमोशनल थकवा येतोय, हा फटीग येतोय, पण तो रिलीजच होत नाहीये. या सगळ्या नकारात्मक भावना, हे सगळं इमोशनल ड्रेन आउट अक्युमुलेट होतंय, साठवलं जातंय, पण योग्य पद्धतीनं रिलीज होत नाहीये. आणि त्यामुळे हे भावनिक थकवा वारंवार यायला लागतो. हा का येतो भावनिक थकवा वारंवार? कारण की तुम्ही इमोशन हँडल करत आहात, रिलीज नाही करत आहात. इमोशन्सला हँडल करणं वेगळं असतं, रिलीज करणं इट्स अ डिफरंट स्टोरी. हे पूर्णपणे वेगळं असतं. तर याच्या काही साईन्स आहेत, म्हणजे काही सिम्पटम्स आहेत, काही चिन्ह आहेत, ती बघून घेऊयात. सगळ्यात पहिलं साईन, तुम्हाला एकटं राहावंसं वाटतं, कोणाशीही बोलायची इच्छा नाही, लिव्ह मी अलोन असं वाटत आहे का? सेकंडली, अगदी इझिली ओव्हरवेल्म होता, इझिली मानसिकरित्या रडायला येतंय, अगदीच नैराश्य आल्यासारखं होतंय. हे अगदी सहज आणि दिवसभरात वारंवार घडत आहे. कोणतीच गोष्ट एक्साइटमेंट क्रिएट करत नाही, म्हणजे कुठल्याच बाबतीत तुम्हाला असं उत्स्फूर्तपणे काहीतरी करावं असं वाटतच नाहीये. खूप जास्त ओव्हर थिंकिंग चालू आहे, सतत मनामध्ये नको ते विचार सारखं चालू आहे. सतत थकल्यासारखं वाटत आहे, थकलेले नाही आहात पण तसं फील होतंय, अरे बापरे, ड्रेन आउट झालीये किंवा झालं, थकल्यासारखं वाटतंय. तर या सगळ्याचं कारण आळशीपणा किंवा थकलेपणा असं नाहीये, हे इमोशनल ओव्हरलोड झालेलं आहे. भावनिकरित्या खूप जास्त बर्डन तयार झालेला आहे मन, बुद्धी, चित्तावर. हा थकवा काय येतो ना ते बघूयात. ते म्हणजे इमोशनला हँडल करणे म्हणजे काय, मला असं कसं वाटू शकतं, सारखंच कसं काय थकवा येऊ शकतो, या प्रकारे एक तर इग्नोर करणे किंवा त्याला चुकीच्या पद्धतीनं हँडल करणे. सेकंडली, की स्ट्रॉंग असण्यासारखं दाखवणे, आतून स्ट्रॉंग नाही आहात हे मान्य न करणे, ऍक्सेप्टन्स न ठेवणे, ऍक्सेप्टच न करणे, फक्त दाखवणे की आय एम स्ट्रॉंग, आतून तेवढं स्ट्रॉंग वाटत नाही. तिसरं म्हणजे तुम्हाला फिलिंग एक्सप्रेस करता येत नाहीये, तुम्हाला व्यक्त होता येत नाहीये. कधी शब्द अपुरे पडतात, कधी भावना कोणती एक्सप्रेस करावी हेच कळत नाही. सगळ्यात शेवटचं म्हणजे स्वतःसाठी वेळच देत नाहीये, सेल्फ लव्ह कमी पडत आहे. तर आपल्या चॅनलवरही सेल्फ लव्हचे बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. तर सेल्फ लव्ह कमी पडत आहे आणि त्यामुळे लोकांसमोर स्ट्रॉंग दाखवताय पण आतून तेवढं स्ट्रॉंग नाही आहात. हे सेल्फ लव्ह कमी असण्याचं कारण आहे. आणि मग तो दिवस येतो आणि स्वतःला तुम्ही बर्स्ट करून घेता भावनिकरित्या, एनफ इज एनफ, बास, या लेवल पर्यंत हा इमोशनल थकवा तुम्हाला घेऊन जातो. तर सगळ्यात खरं म्हणजे काय आहे, की तुम्ही वीक नाही आहात, तुम्ही अगदी इमोशनली वीक आहात का, तर नाही, पण स्ट्रॉंग होण्याचं प्रिटेंड करून दाखवून आता तो मन, बुद्धी, चित्तावर भार तयार झालेला आहे आणि हा इमोशनल थकवा त्याचमुळे आलेला आहे, तर तो रिलीज करता येऊ शकतो.
तर हे रिलीज कसं करायचं, हे हील कसं करायचं, त्यासाठी आपण आता होपोनोपोनो करणार आहे. आणि हे होपोनोपोनो करताना कुठेतरी शांत ठिकाणी बसा. मी जे म्हणते ना ते फक्त आत्मसात करा, माझ्या मागे म्हणण्याचीही गरज नाही. इतकं पॉवरफुल आता हे आपण होपोनोपोनो करणार आहोत. तर स्वतःसोबत 5 मिनिटं बसा. हँड्स ऑन युअर हार्ट. कोणती ती भावना इमोशनल ड्रेन आउट करते, थकवा आणते, ती डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. कोणता जास्त त्रास होतोय, ओव्हर थिंकिंगचा, वाईट वाटतंय, हर्ट झालेले आहात, रडायला येते, राग आलाय, फ्रस्ट्रेशन आलंय, नको ती व्यक्ती आठवते, काय नेमकं इमोशनल थकव्याचं कारण आहे, हे 2 मिनिटं व्हिज्युअलाइज करा. जस्ट क्लोज युअर आईज, हँड्स ऑन युअर हार्ट. माझा इमोशनल थकवा, भावनिक थकवा, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. माझ्या ज्या या नको त्या भावना आहेत, नकारात्मक इमोशन्स आहेत, हे मी योग्य वेळी आणि जेव्हा जेव्हा माझ्या शरीर, मन, बुद्धी, चित्तात येत आहेत तेव्हा तेव्हा रिलीज करत नाही. आय एम सॉरी, मी या योग्य पद्धतीनं म्हणजेच होपोनोपोनो EFT टॅपिंगद्वारेही त्या हील करत नाही आणि रिलीजही करत नाही. आय एम रिअली सॉरी. मला हा भावनिक थकवा आलाय हे कळत असूनही मी त्याच्यावर काहीही ऍक्शन्स घेत नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. भावनिक थकवा का शारीरिक थकवा, याच मध्ये मी कन्फ्युज्ड आहे. आणि या सगळ्याचं कारण मी वातावरणाला सुद्धा देते. आता उन्हाळा खूप आहे आणि त्यामुळे थकल्यासारखं होतंय. या प्रकारचं मी हे कारणही स्वतःला देत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. हा इमोशनल बस्ट आउट, इमोशनल थकणं माझ्या आयुष्यात आता वारंवार व्हायला लागलंय आणि तरीही मी स्वतःसाठी काही करत नाही. आय एम सॉरी. लोकांना स्ट्रॉंग आहे असं दाखवता दाखवता माझ्या आतमधले जे काही हे नकारात्मक ऊर्जा आहेत त्या मात्र मी रिलीज करण्याचं विसरते. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला थोडा वेळ सुद्धा देऊ शकत नाहीये. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःच्या भावनांना हँडल करण्याऐवजी रिलीजही करू शकत नाही. अँड थँक्यू सो मच देवा होपोनोपोनो. आत्ता माझा हा भावनिक थकवा, इमोशनल जे पेन किंवा इमोशनल थकवा जो तयार झालेला आहे तो माझ्या मन, बुद्धी, चित्त, शरीर, आचार, विचार या सगळ्यातनं रिलीज करण्यासाठी आणि मला अगदी शरीर, मन, बुद्धी, चित्तातनं मानसिकरित्या सुद्धा एनर्जी देण्यासाठी. थँक्यू सो मच देवा होपोनोपोनो. अँड आय लव्ह दिस ऑल्सो. कारण की हा अवेअरनेस मला आत्ता या व्हिडिओमुळे आणि या होपोनोपोनोमुळेच आलेला आहे. सो डिअर इमोशनल थकवा, आय एम सॉरी. वारंवार माझ्या आयुष्यात तयार होत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. माझा हा पॅटर्न बनत चाललेला आहे आणि थँक्यू सो मच. आत्ता या क्षणी मी हा इमोशनल थकवा रिलीज करत आहे, हील करत आहे. अँड आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःला प्रॉमिस करते किंवा करतो, इथून पुढे असा कुठलाही इमोशनल थकवा आला की हा व्हिडिओ बघून मी तो रिलीज करेन, स्वतःच्या इमोशनला योग्य पद्धतीनं हील करेन आणि स्वतःला सेल्फ लव्ह करणं सुरू करेन. सेल्फ लव्ह, स्वतःवर अगदी आहे तसा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करणं आजपासूनच सुरू करेन, हे मी स्वतःला प्रॉमिस करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे. अतिशय सावकाश. रिलॅक्स. Rub your hands and absorb all the healing energy. मस्त. ग्रेट. स्वतःला हे अफर्मेशन द्यायचं आहे आज दिवसभरात. जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा मी स्वतः बरोबर सेफ आहे, सुरक्षित आहे आणि मी स्वतःला रिसेट करण्याची परवानगी देते किंवा देतो. हे दोन्ही अफर्मेशन स्वतःला द्यायचे आहेत. जे कोणी हा व्हिडिओ बघतायत आणि ज्यांच्यापर्यंत हे हिलिंग पोहोचलेलं आहे अगदी प्रामाणिकपणे, त्यांनी ही दोन्ही अफर्मेशन खाली कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे तुम्हीही कोणाची तरी मदत करा. येस, भावनिक रिसेट होणं हे चुकीचं नाहीये. ही लक्झरी नाहीये, ही गरज आहे आणि ही गरज आपण स्वतःचीच भागवू शकतो. आणि त्यामुळे भावनिक रिसेट होणं हा आपली गरज जी आहे ही आपण भागवल्यामुळे आपला सेल्फ लव्हही वाढतो. आपल्या अंतरामध्ये ती इमोशनल थकव्याची जी नकारात्मक ऊर्जा तयार झाली आहे तीही रिलीज होते आणि आपण पुढच्या क्षणासाठी, पुढच्या दिवसासाठी एनर्जेटिकली, मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीनं तयार होतो.
हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. तुमचा हा मानसिक थकवा रिलीज करण्यासाठी एक प्रामाणिक हिलिंग दिलेलं होतं. हे एनर्जी एक्सचेंज जर का तुम्ही स्वीकारलं असेल तर कमेंट्समध्ये मी आत्ता जे 2 अफर्मेशन सांगितले ते नक्की लिहा. तुम्हीही या प्रकारे कोणाला तरी मदत करता. आणि येस, तुमच्या जवळच्या 3 लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. असंच कळतं पण वळत नाही कसं स्वतःला रिसेट करायचं, कसं रिवायर करायचं सबकॉन्शियस, कसं स्वतःला दररोज सगळ्या नकारात्मक ऊर्जांमधनं रिलीज करून परत परत अपग्रेड करणे आहे, स्वतःला हील करणे आहे आणि आयुष्यात पुढे जाणे आहे. हे सगळं कळत नाही, पण यासाठी गायडन्सची गरज आहे. हे सातत्यानं घडायला पाहिजे हे कळतं, पण त्यासाठी सातत्य नेमकं टिकत नाहीये. हेच जर का तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर येस, त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि इन्व्हाइटही करेन. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डेली हिलिंग चॅलेंज या आपल्या प्रोग्रामची. गेले 3 वर्ष सातत्यानं हा प्रोग्राम चालू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. दररोज सोमवार ते शुक्रवार 9 वाजता वेगवेगळ्या एरियाजमध्ये इथे होपनोपोनो, टॅपिंग, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन, डान्सिंग सगळ्या गोष्टी होतात. थँक्यू सो मच माझ्यासोबत हा मानसिक थकवा, इमोशनल थकवा घालवण्यासाठी, हील करण्यासाठी, स्वतःला परत एकदा रिसेट करण्यासाठी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या हीलिंग, टॅपिंग, माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ सहित. थँक्यू सो मच.